पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी केलेल्या भाषणावरून जोरदार वाद पेटलाय। जानकरांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अपमान केलाय आणि त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी विरोधी परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेली आहे आणि या संदर्भात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही धनंजय मुंडे यांनी झी24 तासला सांगितलंय। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी मुंडे यांच्याशी केलेली ही बातचीत। भगवानगडाच्या पायथ्याला झालेल्या सभेमध्ये मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेले आहे। ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन होतात। याच्या पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस थेट जानकरांच्या बडतर्फीची मागणी राज्यपालांकडे करणार आहेत। स्वतः विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपल्यासोबत आहेत। मुंडे साहेब, वक्तव्य ही निश्चितच खालच्या दर्जाची होती। माध्यमांनी त्या संदर्भात जानकरांवर टीका केली, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज प्रचंड आक्रमक झालेले आपण पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी जानकरांचे पुतळे जाळले जात आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। तुम्ही सुद्धा या संदर्भात राज्यपालांकडे जानकरांविरोधात तक्रार करणार आहात, काय भूमिका आहे तुमची? माझी भूमिका ही आहे की एखाद्या मंत्र्यांनी विधिमंडळाच्या नेत्याच्या विरोधामध्ये एखाद्या प्रचार सभेत किंवा एखाद्या सभेत काय बोललं हे या ठिकाणी महत्त्वाचं नाही आहे, किंवा विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून धनंजय मुंडेचं नाव एकेरी करून आम्हाला चमचा म्हणणं हे पण महत्त्वाचं नाही आहे। आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं एवढंच आहे की ज्या MLC म्हणजे वरिष्ठ सभागृहाच्या सदस्याला MLC म्हटलं जातं, त्या MLCच्या बाबतीमध्ये जे अकलेचे तारे जानकरांनी तोडले आणि सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे, या एका वाक्यामध्ये जानकरांनी मुख्यमंत्र्याचा तर राज्याचा अपमान केलाच, पण विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सुद्धा या ठिकाणी अतिशय घाणेरड्या शब्दात या ठिकाणी अपमान केला। म्हणून आमची प्रमुख मागणी या ठिकाणी असेल, 14 तारखेला आमच्या पक्षाच्या सर्व नेतृत्वाची एकत्रित बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये मी हा स्वतः विषय मांडणार आहे की या ठिकाणी विधान परिषदेचा अपमान जर एका मंत्र्याकडून होत असेल तर आम्ही राज्यपालाकडे जाऊन त्या मंत्र्यांची बडतर्फीची मागणी करायला पाहिजे आणि मी त्याची परवानगी 14 तारखेला नक्कीच या ठिकाणी आमच्या पक्ष नेतृत्वाकडून घेणार आहे। आणि त्यांनी परवानगी दिल्यावर राज्यपालाकडे जाऊन जानकरांनी जो मुख्यमंत्र्यांचा अपमान केला, त्याचबरोबर विधान परिषदेचा सगळ्यात वरिष्ठ सभागृह त्याचा अपमान केला, त्याच्या बाबतीमध्ये त्यांना येणाऱ्या काळात भोगावंच लागेल। मुंडे साहेब, या सभेमध्ये पंकजा मुंडेंनी एक वक्तव्य केलं आहे की माझा राजीनामा नेहमी हेलिकॉप्टरमध्ये तयार असतो। कुठे भीती आहे त्यांना आपल्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं जाईल म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत? नाही, स्वाभाविक ते जास्त काळ हेलिकॉप्टरमध्ये असतात। आता कुणी कुठं असावं हा खरा मुद्दा नाही आहे, पण ते हेलिकॉप्टरमध्ये असून राजीनामाचा उपयोग नाही। तो हेलिकॉप्टर म्हणजे तो हवेतच आहे असा त्याचा अर्थ होतो। नेमका राजीनामा तो एक तर मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे, राज्यपालाकडे असायला पाहिजे, त्याची काही पद्धती आहेत। आणि हेलिकॉप्टरमध्ये राजीनामा तयार आहे तर ही कुणाला धमकी नेमकी तर त्यांनी समजून घ्यावं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा। काल जे भगवानगडाच्या पायथ्यावर झालं ते एकूण मुख्यमंत्र्यांविरोधात शक्ती प्रदर्शन होतं असं वाटतंय, कारण रासपचे नेते असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील, स्वतः पंकजा मुंडे, राम शिंदे होते भाजपचे मंत्री, हे सगळे आणि त्यांची वक्तव्य बघितली तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांविरोधात एक प्रकारे अप्रत्यक्षपणे प्रत्येकजण बोलत होता। थेट काही जणांनी तर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आव्हान दिलं। खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी काम करावं। कुठलाही जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था सांभाळावी या प्रयत्नात असतो। आता जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात सुद्धा ज्या पद्धतीनं जानकरांनी भाषण केलं हे कुठल्याही मंत्र्याला शोभणारं नाही आहे। तुम्ही जर वजनदार मंत्री आहात आणि तुम्हाला जर असं वाटतं की एखादा जिल्हाधिकारी चुकीचं काम करत असेल तर तुम्ही त्याची बदली करू शकता, पण कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी एखादा जिल्हाधिकारी पुढे येऊन जर काही निर्णय घेत असेल तर तो आमचा ऐकत नाही म्हणून त्याची बदली केली पाहिजे, तर हा सत्तेचा माज जास्त दिवस चलत नसतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यावर सर्वच मंत्र्यांनी टीका केली। आता त्याचा अर्थ एवढाच होतो की ते मुख्यमंत्र्याच्या विरोधात मेळावा होता, भगवानगडावरचा खऱ्या अर्थानं भक्तांचा मेळावा होता। माझं स्पष्ट मत आहे की तिथं काही मंत्र्यांच्या समर्थकांचा अतिशय हतबल होऊन स्वतःचं नेतृत्व टिकवण्यासाठी केलेला एक केविलवाना प्रयत्न होता। धन्यवाद। भगवानगडाच्या पायथ्याला झालेल्या सभेमध्ये MLC म्हणजे मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे अशा पद्धतीचं वक्तव्य कदाचित महादेव जानकरांना महागात पडू शकतं, कारण या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थेट जानकरांच्या बडतर्फीची मागणी राज्यपालांकडे करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।